काही काही आम्हाला लोक प्रश्न विचारतात, ताई आम्ही समाजाशी खूप चांगलं वागतो, चांगलं बोलतो, समाज हिताचे कार्य करत असतो, कधी कुणाकडे वाईट नजरेने पाहिलं नाही, कायम लोकांचा उद्धार करत आलो, लोकांच्या कल्याणाचा विचार करत आलो, तरी आमच्या जीवनात अपयश का, असा प्रश्न बरीच लोक आम्हाला विचारतात. त्याचं उत्तर असं आहे की तुमच्या ज्या संचितात भोग आहेत तुम्हाला ते भोगावेच लागणार आहे. कारण भोगतो न घडे संचिता वाचुनी, आलिया भोगासी असावे सादर. मग आम्हाला लोक म्हणतील, ताई जे भोग आम्ही भोगायचे त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा करू शकत नाही का? होईल ना कमी जास्तपणा. त्याच्यासाठी काय करावं लागेल? उत्तर सांगते ऐका. तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे असं तुम्हाला सगळ्यांना वाटतंय, पण त्या दुःखाची तीव्रता कमी करायची काय करावं लागेल? साधं उत्तर सांगते. खूप जोराचा पाऊस चालू आहे, तुम्हाला एखाद्या इमर्जन्सी कामासाठी, महत्वाच्या कामासाठी तुम्हाला जायचं आहे, पण तुम्हाला पायी पायी जायचं आहे. मग त्या पावसापासून तुमचं संरक्षण व्हावं याच्यासाठी तुम्ही कशाचा वापर करतात? बोलता येतं का सगळ्यांना? कशाचा वापर करतात? छत्रीचा. छत्री काय करते ताई? आपल्याला ओलं होऊ देत नाही. येतंय लक्षात तुमच्या? छत्री काय करते? ओलं होऊ देत नाही. तसंच आहे, आपले भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत. त्याचा दोष परमेश्वराला कधी देऊ नका की देव न्यायाची मूर्ती नाहीये. आपल्या जीवनात दुःख आलंय, ते भोग आहेत, ते भोगावे लागणार आहेत. पण त्या दुःखाची तीव्रता जर कमी करायची असेल तर नामचिंतनाची छत्री तुमच्या डोक्यावर असणं काळाची गरज आहे. नामाची छत्री तुमच्या डोक्यावर ठेवा, पण देवाला दोष कधी देत बसू नका. लक्षपूर्वक ऐका. तुमचं दुःख कमी करण्याचं साधन भगवंताचे चिंतन आहे, भगवंताची कथा. सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम